छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये निषेध आंदोलन केलं जात आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, काय अपडेट्स आहे? अंबादास दानवे आंदोलन करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। अंबादास दानवे नाही तर महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवरती आलेले होते त्या सगळ्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि उर्वरित कार्यकर्ते जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू आहे। अंबादास दानवे हे यांनी आज आंदोलन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती सुरू केलेलं होतं। एक मानवी साखळी या ठिकाणी केले गेलेली होती आणि हातामध्ये फ्लेक्स घेतलेले होते महाराष्ट्रामध्ये जे अत्याचाराच्या घटना होतात त्या संदर्भातून, आणि त्या सगळ्याचा निषेध या ठिकाणी ते करत होते। पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलं। अंबादास दानवे यांना देखील ताब्यात घेऊन पोलीस या ठिकाणी इथून रवाना झालेत। आता इतर आंदोलक जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर राज्यामध्ये घडणाऱ्या, देशामध्ये घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं। काळे कपडे परिधान करून हे निषेध आंदोलन केलं जात होतं। कोणत्याही प्रकारचं भाष्य आम्ही करणार नाही, फक्त निषेध नोंदवणार आणि पंतप्रधानांचं या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेणार, असं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं होतं। पण सध्या पोलिसांनी अंबादास दानवेंसह जे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या प्रत्येकाला ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत, जळगावमध्ये येत आहेत। 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्राचं वाटप त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना राज्यातल्या घटनांसंदर्भात माहिती करून देण्यासाठी म्हणून अंबादास दानवे यांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं। पण सध्या पोलिसांनी अंबादास दानवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि हे आंदोलन सध्या थांबलेलं आहे। गेल्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या, केवळ महिलाच नाही तर कोणत्याही वयोगटातील मुलगी, स्त्री त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटना या मन विषण्ण करणाऱ्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।